वचन दिले तू मला. मालिकेचा आजचा 29 एप्रिलचा जबरदस्त थरारक खतरनाक भाग आहे असं म्हणायला हरकत नाही आहे प्रेक्षकांनो. कारण आता मालिकेमध्ये खूप 2 मोठे ट्विस्ट आलेले आहेत. सुरुवातीला पूर्वाने निर्णय घेतला आहे की हर्षवर्धन जोपर्यंत ऊर्जाला सून म्हणून स्वीकारणार नाही आहे तोपर्यंत ती तिला सासरी पाठवणार नाही आहे. त्यातच आता जहागीरदारांच्या घरात इतका मोठा राडा झाला आहे शौर्याच्या लग्नावरून. कारण कुमुदिनी आणि प्रभाकर हे हर्षवर्धनचे सावत्र आई आणि सावत्र भाऊ आहे. या सत्याचा खूप मोठा खुलासा झाला आहे आणि त्याच्यावरून त्यांच्या कुटुंबात इतकी बाचाबाची झाली आणि या सगळ्या प्रकरणाचं इतका मोठा परिणाम झाला आहे जहागीरदार कुटुंबावरती की प्रभाकर आणि शैलेजा चक्क घर सोडून निघून गेलेत. त्यातच आता शौर्य ऊर्जाचं लग्न मोडण्यासाठी या दिव्याने मध्येच खोळंबा केला आहे. अर्पिताला फूस लावून तिचे ऊर्जाबद्दल कान भरून लग्न मोडण्यासाठी दिव्याने एक असा डाव रचला आहे की भर लग्नामध्ये आता शौर्य ऊर्जाला मंगळसूत्र घालणार. नेमका आमदार अर्पिताला घेऊन येत तिथे मोठा राडा करतोय. पण आता लग्न थांबेल का की त्या आमदाराच्या हर्षवर्धनच्या नाकावर टिचून शौर्य ऊर्जासोबत विधिवत धूमधडाक्यात लग्न कसं करतोय ते बघूयात. त्यासाठी आजचा हा भाग ही व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा प्रेक्षकांनो. आणि प्रेक्षकांनो तुम्हाला खरंच विनंती आहे की भाग कसा वाटतो ते कमेंट करून कळवत चला प्लीज. ऊर्जाने खास पूर्वासाठी साडी आणलेली असते. पूर्वाला ती विचारते की आज तुझ्या मनूचं लग्न आहे, नेसशील ना? त्यावर पूर्वा हसत म्हणते की का नाही नेसणार, माझ्या मनूने एवढी प्रेमानेची आणली. मला फक्त तुला आनंदात बघायचं आहे ऊर्जा. त्यानंतर अचानकच पूर्वा गंभीर होते. ऊर्जाला ती सांगते की मी जरी शौर्याशी तुझं लग्न लावून देत असते तरीसुद्धा तुझ्यासाठी मी एक निर्णय घेतला आहे, तुला चालेल ना? त्यावर ऊर्जा म्हणते की आई, माझ्यासाठी जो निर्णय तू घेतला असशील तो योग्यच असणार आहे ना? पूर्वा निर्णय ऐकवते. जरी शौर्यासोबत मी तुझं लग्न लावून देत असले तरीसुद्धा तुझ्या सासरचे खास करून हर्षवर्धन जहागीरदार जोपर्यंत तुला स्वतःहून सून म्हणून स्वीकारत नाही तोपर्यंत मी तुला सासरी पाठवणार नाही आहे. ऊर्जा, हे बघ, हा निर्णय मी घेतला आहे तो काय हेकेखोरपणा नाही आहे माझा. मला फक्त तुझी काळजी वाटते म्हणून. हे बघ, याबद्दल मी शौर्याशी सगळं काही बोलेन. ऊर्जाला तर आधीच पूर्वाने तिच्यासाठी जो निर्णय घेतला असेल तो मान्यच असतो, पण त्याचं कारण स्पष्ट करणार ऊर्जा तिला स्वतःहून सांगते की आई, हे बघ, तुझ्या निर्णयाशिवाय तुझ्या होकाराशिवाय मी शौर्याला होकार दिला नव्हता. आता तुझ्या निर्णयाशिवाय मी सासरीसुद्धा जाणार नाही आहे. तू माझ्यासाठी जो निर्णय घेतला आहे तो योग्यच असणार आहे. तू जे करतेस ते माझ्या काळजीपोटी. आपली लेक इतकं समजूतदारपणे बोलते पाहून पूर्वाला खरंच गहीवरून येतं आणि ती ऊर्जाला आपल्या उराशी कवटाळते. इकडे हर्षवर्धनने आता आमदाराला बोलवलेलं असतं. खरं तर आमदार स्वतःहूनच येतो. हर्षवर्धन त्याला आपल्या खोलीत घेऊन जातो आणि शांतपणे बसायला सांगतो. पण त्या आमदाराचा रागाचा पारा इतका चढलेला असतो, काय इथे अख्खं जग पेटवून द्यावं असं वाटतंय मला आणि तुम्ही मला इथे बसायला सांगताय. तुमच्या मुलाचं लग्न होत आहे जे की माझ्या मुलीसोबत होणार होतं. तुमचा मुलगा माझा जावई होणार होता, आज त्याचं लग्न होतं आहे. तेव्हा हर्षवर्धन शांतपणे आमदाराला पाणी प्यायला देतो, पण आमदार तो ग्लासच फोडून टाकतो. वकील साहेब, तुम्ही कुठल्याच अर्थाने मला पाणी नाही पाजू शकत. माझा मतदारसंघ, माझ्या मतदारसंघातली चाळ आहे ते, तिथल्या लोकांसाठी एक छोटासा हॉल काय बांधून दिला होता मी. नशीब माझं की त्या लोकांनी नेमका तोच हॉल लग्नासाठी बुक केला म्हणून ती बातमी निदान माझ्या कानावर तरी पोहोचले. आता इतका तीव्र संताप होतो आमदाराचा. आणि लग्न कुणासोबत होतंय तर माझ्याच जावयासोबत. चिडलेला आमदार हर्षवर्धनला चाप विचारतो की यामध्ये तुमचा काही खेळ तर नाही आहे ना? हर्षवर्धन इतका शांत असतो, इतका निवांत. आमदाराला तो चक्क सांगतो की होऊ द्या लग्न. हे लग्न माझ्या स्वीकृतीशिवाय
माझ्या परवानगीशिवाय होतोय आणि म्हणूनच या घरात त्या लग्नाला स्वीकृती मिळणार नाही आहे. कोणीही त्या लग्नाला जाणार नाही आहे. आमदार चवताळून विचारतो की काय बोलताय तुम्ही? अहो, तुमच्या आईसाहेब स्वतः पुढाकार घेऊन हे लग्न लावतायत आणि तरीही तुम्ही असं बोलताय. उद्या ती ऊर्जा शिंदे तुमची सून म्हणून या घरात येणार आहे. त्यावर हर्षवर्धन म्हणतो की येईल, पण टिकणार नाही आहे. हर्षवर्धन चक्क आमदाराला सांगूनही टाकतो की फक्त 10 दिवस. 10 दिवसात ती ऊर्जा शिंदे या घरातून आणि माझ्या मुलाच्या आयुष्यातून कायमची दूर फेकली जाईल. त्यावर आमदार चिडून विचारतो की पण इतके कॉन्फिडेंटली कसं काय सांगू शकता तुम्ही? हर्षवर्धन म्हणतो की कसं आहे, चेकमेट करण्याआधी माझा सगळा खेळ ठरलेला असतो आणि नेमकं ते सगळं बोलणं चोरून प्रभाकर ऐकतो. म्हणजे प्रभाकरच्या कानी पडतं आणि तो मुद्दाम थांबून ते बोलणं ऐकतो. हर्षवर्धन आमदाराला शांत करतो. हे बघा आमदार साहेब, हे लग्न होऊ देत. अहो, तुमच्या मुलाची केस तोंडावरती आहे आणि माझ्या मुलाची तब्येत जास्त महत्त्वाची आहे. मला डॉक्टरांनी निक्षून सांगितले की शौर्याला मनस्ताप होईल अशी कुठलीही गोष्ट करू नका. आणि म्हणूनच त्या ऊर्जा शिंदेने बरोबर गेम केलाय. तिने केस जिंकण्यासाठी माझ्या मुलाला स्वतःच्या जाळ्यात ओढले. ही गोष्ट त्या ऊर्जा शिंदेला खूप महागात पडणार आहे. त्या ऊर्जा शिंदेला फक्त केसमधूनच नाही तर तिच्या आयुष्यातून उठवणार आहे मी. त्यामुळे आमदार साहेब, थोडंसं शांत व्हा. हे बघा, शौर्याची तब्येत खूप महत्त्वाची आहे. आय होप तुमच्यासाठीही महत्त्वाची असेल. अर्पिताचं लग्न शौर्याशीच होणार. आधी आपण या केसवरती फोकस करूयात. आता या हर्षवर्धनने बरोबर ते आमदाराला गुंडाळलेलं असतं. आता काही वेळानंतर शौर्य तयार झालेला असतो आणि आजीसोबत ऊर्जाकडे जायला निघालेलाच असतो. आजी तर साधं हर्षवर्धनला टुंकूनसुद्धा बघत नाही, पण शौर्य त्याची पावलं अडखळतात. त्याला मनापासून वाटतं की त्याच्या बापाने हर्षवर्धनने त्याच्या लग्नाला असावं. म्हणून तो हर्षवर्धनला गळ घालतो, समजावण्याचा प्रयत्न करतो की डॅड प्लीज चला ना माझ्या लग्नाला. त्यावर हर्षवर्धन शौर्याला इमोशनल ब्लॅकमेल करायला लागतो. शौर्याला म्हणतो की प्लीज माझ्यासाठी जाऊ नकोस ना. त्यावर शौर्य म्हणतो की डॅड प्लीज, माझं प्रेम आहे तिच्यावरती. तेव्हा हर्षवर्धन त्याला म्हणतो, अरे बाळा, माझंही तुझ्यावरती प्रेम आहे. अरे इतकासा होतास ना तेव्हापासून किती प्रेम करतो. फक्त आणि फक्त मी तुला प्रेमच दिलंय शौर्य. पण ठीक आहे अरे शौर्य. मुद्दामच हर्षवर्धन शौर्याच्या समोर आसवच काय गाळतो. विजया म्हणते की खरं तर घरातले मोठे लहानांना दिशा दाखवतात, पण इथे तर सगळं उलटच आहे. इथे तर मोठेच घरातलं सगळं बिघडवण्याच्या मार्गावरती आहेत. आता शौर्याचा मोर्चा वळतो विजयाकडे. तो तिलाही गळ घालतो, रिक्वेस्ट करतो की मॉम प्लीज, अगं तुझ्या मुलाचं लग्न आहे, निदान तू तरी चल ना माझ्यासोबत. त्यावर विजया म्हणते की अर्पिताशी लग्नाला तयार असतास ना तर थाटामाटात लग्न लावून दिलं असतं. त्यावर शौर्य स्पष्ट सांगतो की सॉरी मॉम, लग्न करेन तर फक्त ऊर्जाशीच. हर्षवर्धन विजयाला अडवतो, विजया थांब, त्याला काहीही बोलू नकोस, माझी अट त्याला माहिती आहे. शौर्य जा बेटा जा, जायचं आहे ना तुला. त्यावर आजीसुद्धा समोरून शौर्याला हाक मारते की चल बाळा, उशीर होतोय आपल्याला. शौर्य घरातल्यांकडे पाठ फिरवून आजीसोबत तसाच घराबाहेर पडतो. आता थोड्या वेळाने आदित्य, तीर्था, सोनल तिघेही एकत्रित असतात. तीर्थाला वाटत असतं की चला ना यार, आपण मागच्या दाराने जाऊयात ना. पण सोनल घाबरते. ती सांगते की नाही आपण कुठेही नाही जाऊ शकत, काकाला डाऊट येऊ शकतो. तीर्था म्हणते की आपण काहीतरी बहाणा बनवूयात ना, थोडीच आपण पहिल्यांदा घराबाहेर पडतोय. सोनल समजावते की नाही, आज आपण कुठलाही बहाणा बनवून गेलो तरी काकाला डाऊट येणारच आहे. पण इतक्यातच त्यांचा मार्ग सोपा करतो तो म्हणजे प्रभाकर. स्वतः थाटामाटात तयार होऊन आलेला असतो. आता ही मुलं आश्चर्यचकित होतात, विचारतात की इतकं तयार होऊन कुठे जातोयस काका? आणि तो आनंदाने सांगतो की अरे कुठे म्हणजे काय, आपल्या शौर्याच्या लग्नाला. आता सर्वच जण इतके खुश झालेले असतात कारण प्रभाकर स्वतःहून पुढाकार घेऊन मुलांना शौर्याच्या लग्नासाठी घेऊन जातोय. पण अचानक हर्षवर्धन आडवा येतोच मांजरीसारखा.
तो येऊन विचारतो की प्रभाकर, माझी अट ऐकली नाही आहे का? त्यावर प्रभाकर चढेतोड उत्तर देतो, ऐकली ना, पण मला पटली नाही. याला अट नाही, ब्लॅकमेलिंग म्हणतात. हर्षवर्धनच्या डोक्यात तिडीक जाते. प्रभाकर, आईसाहेबांची भाषा बोलू नकोस. त्यावर प्रभाकर काका सांगतो, दादा, जे वाटतंय ते बोलतोय. आणि तसंही शौर्याला त्याचं आयुष्य जगू देत ना. कशाला उगाचच तुमचे नियम आणि बंधनं लादताय त्याच्यावर? प्रभाकर काका विचारतो की आणि स्वतः वहिनी म्हणाली होती ना की ती मुलगी चांगली आहे. मग प्रॉब्लेम काय आहे? हर्षवर्धन त्याच्यावरती इतका चवताळतो की आहे प्रॉब्लेम. प्रभाकर काका विचारतो की काय प्रॉब्लेम आहे? ती एक वकील आहे आणि तुझ्या विरोधात केस लढते, हाच का? त्यावर हर्षवर्धन चिडतो की नाही, जहागीरदार कुटुंबाची प्रतिष्ठा, परंपरा हे सगळं विसरलंयस वाटतं. प्रभाकर काका विचारतो की दादा, नाही म्हणजे शौर्याच्या आयुष्य पणाला लावून अशी कुठली प्रतिष्ठा जपायची आहे रे तुला? हर्षवर्धन त्याच्यावरती वचकतो की उगाचच मला अक्कल शिकवू नकोस. शौर्यासाठी काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे ते मला कळतं. त्यावर प्रभाकर काका हसून विचारतो की म्हणजे शौर्याचं आयुष्य तुला काय एक केस वाटली का? त्याच्या आयुष्यामध्ये सगळं काय आता फक्त तूच ठरवणार आहेस का? त्यावर हर्षवर्धन इतका चिडतो, त्याच्या आयुष्यामध्ये काय ठरवायचं याचा अधिकार फक्त मला आहे, बाकी कोणालाही नाही आहे. त्यावर प्रभाकर काका ठणकावून सांगतो की मलाही अधिकार आहे दादा, कारण मी काका आहे त्याचा आणि माझंही त्याच्यावरती प्रेम आहे. त्यावर ते हर्षवर्धन अचानक ओरडतो की बस. सर्वजण दचकतात. बस करा हे प्रेम भीमा. तू आणि तुझ्या आईने या घरात खूप गोंधळ घालून ठेवलाय, पण आता बस. जर तुझा आणि तुझ्या आईचा या घराशी काडीचाही संबंध नाही आहे तर मग अधिकार कसले गाजवताय? आता प्रभाकर काकाला इतका धक्का बसतो आणि सर्वात मोठा गुपित उलगडले आता की प्रभाकर काका हा हर्षवर्धनचा सावत्र भाऊ आहे, म्हणजे कुमुदिनी आजी ही त्याची सावत्र आई आहे. प्रभाकर काका धक्क्याने विचारतो की अहो दादा, घराचाही संबंध नाही आहे म्हणजे? अहो मी भाऊ आहे तुमचा. त्यावर हर्षवर्धन सांगतो की सावत्र, म्हणूनच तर शौर्याच्या आयुष्याची माती होते इथे आणि तुला काहीही फरक पडत नाही आहे. आता तिथे विजया, दिव्या, शैलेजासुद्धा हजर होत आहे. शैलेजा पुढे येऊन विचारते की दादा, अहो शौर्याच्या वाईटाचा विचार आम्ही का करू? त्यावर हर्षवर्धन चिडून विचारतो की शौर्याचं त्या ऊर्जा शिंदेसोबत होणारं लग्न हा काय भल्या? आता प्रभाकर काका विचारतो की म्हणजे तू जे करतोय शौर्यासाठी तो काय भल्याचा विचार आहे का त्याचा? त्यावर हर्षवर्धन सांगतो की हो, मी माझ्या मुलाच्या भल्याचाच विचार करतोय. त्या ऊर्जा शिंदेसोबत त्याचं लग्न मुळात होऊच शकत नाही आणि तू त्याच्याबद्दल विचार करतोयस कारण तू परका आहेस. आता हर्षवर्धनचे शब्द प्रभाकर शैलेजाच्या काळजावरती असे काही घाव घालतात ना, घरातले सर्वच जण हादरून गेलेले असतात. प्रभाकर काकाची पोबडी वळते. तो सांगायला लागतो की नाही नाही दादा, अरे हे घर माझं आहे, ही मुलं माझी आहेत, मी या सगळ्यांना आपलं मानलंय. आता मात्र प्रेक्षकांना खूप मोठा राडा होतो आहे इथे, कारण हर्षवर्धनचा अपमान शैलेजा प्रभाकरच्या इतका जिव्हारी लागतो की त्यांना ते सहनच होत नाही. प्रभाकर काका सांगतो की दादा, मी तुला कधीच सावत्र मानला नाही आहे. शैलेजा म्हणते की काय बोलून केलात भाऊजी? मनात जे काही होतं आजपर्यंत ते खरं तर आज ओठांवरती आलंच. पण हसून सगळा तमाशा दिव्या बघत असते आणि मजा घेत असते. आता जहागीरदारांच्या घराचे तुकडे होताना दिसत आहेत. आदित्य तो तरी बिचारा काय करणार आहे? आणि तिथे शैलेजा, प्रभाकर धक्कादायक निर्णय घेतात. प्रभाकर सांगतो की बरं झालं, नाही म्हणजे जे काही होतं ते समोर आलं ते ठीकच आहे. इथून पुढे शौर्य आणि तुमच्यामध्ये मी कधीही बोलणार नाही आहे दादा, कारण मुळात माझा या घराशी आता संबंधच नाही आहे. सॉरी. ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार, आजपासून मी तुमची फर्म सोडतोय. तेव्हा आदित्यला धक्का बसतो. तो शैलेजाला रिक्वेस्ट करतो की काकू प्लीज समजावता काकाला, असं नका करू. छोटा असा आदित्य मोठा होऊन निर्णय घेतो. सगळ्यांची मोठ्यांची समजूत घालत असतो.
शैलेजा चिडून विचारते की आदित्य, अरे तुझ्या बाबांना समजवू तर तुझी आईही शकते ना, पण बोलतायत का वहिनी काही? खरं तर विजयासुद्धा मूग तुळून गप्प उभी असते. शैलेजा धक्क्याने विचारते की काय हो वहिनी, पटतंय का तुम्हाला हे सगळं? का भाऊजींच्या डोक्यात तुम्हीच हे सगळं भरवलं? तेव्हा विजया म्हणते की नाही नाही शैलेजा, अगं मी काहीही बोललेले नाही आहे. अहो तुम्ही काय करताय, कसे वागताय, कळतंय का तुम्हाला? शैलेजा इतकी भडकते आणि तिचं चिडणंही स्वाभाविकच आहे ना. इतका अपमान, इतकं जीवापाड प्रेम करून सुद्धा जर हर्षवर्धन त्यांना परकत समजत असेल तर कोणीही नाही सहन करणार. शैलेजाच्या जागी कोणीही असतं तरी असंच वागलं असतं. शैलेजा विजयाचे हात सोडून माफी मागते की सॉरी सॉरी वहिनी. शौर्यच्या तब्येतीबद्दल कळलं आणि धावत पळत आलो आम्ही त्याच्यासाठी. खरं तर चूक झाली आमची की आम्ही तुम्हाला आपलं मानलं, पण आता तुमच्या घराच्या मध्ये आम्ही कधीच पडणार नाही. आणि सोनलला घेऊन आता शैलेजा प्रभाकर रागात तेथून निघून जातात. विजया हर्षवर्धनला ओरडते की अहो काय करताय तुम्ही, काय बोलताय, तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? अहो थांबवा ना त्यांना. इतकं पोटतिडकीने सांगून सुद्धा हर्षवर्धनला काडीचाही फरक पडत नाही. तो सरळ सांगून टाकतो की विजया जाऊ देत, त्यांना करू देत, काय मनमानी करायची आहे ती, मला फरक पडत नाही. पण विजयाचं ना खरंच आता इथे खूप मोठं चुकतं, कारण ती हे सगळं प्रकरण शेवटी ऊर्जावरतीच नेऊन आदळते. काय संबंध आहे ऊर्जाचा? हर्षवर्धनला सांगते की अहो त्या मुलीची या घरात येण्याची फक्त चाहूल लागली आणि आपली नाती तुटत आहेत. किती अपशकुनी मुलगी आहे ती. अहो तुम्ही शौर्याला थांबवा ना, तुम्ही का बोलत नाही आहात? हे लग्न काहीही करून थांबवा. त्यावर हर्षवर्धन मोठ्या टेचात सांगतो की विजया, माझ्या मुलावरती पूर्ण विश्वास आहे. मी त्याला अट घातली आहे ना की जर त्याने ते लग्न केलं तर त्याच्याशी माझा संबंध संपेल. तो माझा मुलगा आहे आणि माझ्याकडे नक्की परत येणार. त्या दीड दमडीच्या पोरीसाठी तो त्याच्या बापाशी कायमचे संबंध नाही तोडू शकत. आणि असं सांगून हर्षवर्धन तेथून निघून जातो. विजयासुद्धा त्याच्या पाठोपाठ निघून जाते. आदित्य तर इतका संतापलेला असतो कारण सगळी परिस्थिती हाताबाहेर जाते त्याच्या. आणि लहान आहे तो, काय समजावणार या मोठ्यांना? पण या सगळ्यात मात्र ना दिव्या चांगली मजा लुटते. हा तर कसला हाय ड्रामा झाला. आता बाबा तर हे लग्न थांबवणार नाहीच आहेत, म्हणजे मलाच काहीतरी करावं लागेल. आता हे दिव्याला काय गरज आहे चोंबडेपणा करायचे ना, उगाचच नको तिथे अतिशहाणपणा करायला जाते. तिकडे शौर्य आणि ऊर्जा आता तयारही झालेत. मांडव सजलाय, सगळेजण जमलेत. आजी शौर्याला घेऊन मांडवात येते आणि पूर्वा ऊर्जाला घेऊन. इतके सुंदर दिसत आहेत ना प्रेक्षकांना दोघेही. आता विधींना सुरुवात होणार असतेच, पण त्यावेळेला शौर्य आणि ऊर्जा एकटक एकमेकांकडे पाहत असतात. आणि खरं तर त्यांना हे सगळं स्वप्नवतच वाटतं की चक्क त्यांचं लग्न होतंय. त्यांचा स्वतःचाच विश्वास बसत नसतो. दोघांचाही आनंदाचा पारावारच राहिलेला नसतो. पण आता ही दिव्या काय चोंबडेपणा करते माहिती आहे? जाऊन त्या अर्पिताला फितवते ऊर्जाच्या विरोधात. अर्पिता, अगं असं हातावर हात धरून बसून काय होणार आहे का? आता तुलाच काहीतरी करावं लागेल. खरं तर ना या अर्पिताला अक्कल आहे, पण दिव्याला कधी येणार आहे ना तेव्हाच जाणे. आता अर्पिता स्वतःहून सांगते की नाही दिव्या, हे लग्न मी नाही थांबवू शकत, कारण शौर्याचं मुळात माझ्यावरती प्रेमच नाही आहे. पण मी तर त्याच्यावरती मनापासून प्रेम केलं होतं आणि म्हणूनच शौर्याचा आनंद त्यातच माझा आनंद आहे. शौर्य फक्त सुखात राहावा इतकंच मला वाटतं. त्यावर दिव्या तिच्यावरती वचकते की हे असे संतांसारखे विचार मानण्यात काहीही अर्थ नाही आहे. शौर्यावरती तर फक्त तुझा अधिकार असायला हवा आहे ना. त्यावर अर्पिता म्हणते की जर जिथे अधिकारच नाही आहे, म्हणजे जिथे प्रेमच नाही आहे, तिथे अधिकार कसला गाजवायचा? अर्पिता असं वागू नकोस. अगं दोन्ही कुटुंबांनी मिळून तुमचं लग्न ठरवलं होतं ना. अगं मग जाऊन जा, ते थांबव लग्न. ही ऊर्जा शिंदेमध्येच आली आहे गं. आणि अर्पिता, मी तुला सांगते की एकदा का तुमचं लग्न झालं ना की आपोआप शौर्याला तुझ्याबद्दल प्रेम वाटेल. त्यावर अर्पिता विचारते की म्हणजे कुठल्याच गोष्टीची गॅरंटी नाही आहे, सगळ्या जरतरच्या गोष्टी आहेत नाही का? दिव्या तरीही तिला फूस लावत असतेच. अर्पिता,
अगं तू म्हणतेस ना की तुझ्या शौर्यावरती जिवापाड प्रेम आहे. अगं मग घे ना त्याच्यासाठी रिस्क. मी घेतली नव्हती का? अर्पिता उलट दिव्याला म्हणते की दिव्या, अगं तू जेव्हा लग्न केलं होतंस, रिस्क घेतली होतीस, तेव्हा आधी त्याचं तुझ्यावरती प्रेम होतं. अगं पण शौर्याचं माझ्यावर प्रेमच नाही आहे. आणि मग मी कुणाचा हात धरून भांडायचा आहे आणि कुणाशी, तेही शौर्याशी. त्यावर आता दिव्या अर्पिताला तिचं मन वळवण्याचा प्रयत्न करते की वेडी आहेस तू. अगं तुला तसं वाटतंय की शौर्य सुखात आहे. अगं पण तुला खरंच वाटतंय की ऊर्जासोबत लग्न करून तो खरंच सुखी होणार आहे? आणि जर तुला शौर्याला मिळवायचं असेल ना तर रिस्क घ्यावी लागेल. तुला तुझ्या प्रेमासाठी भांडावं लागेल. दिव्या मुद्दामच अर्पिताला खोटं नाटं सांगते ऊर्जाबद्दल. शौर्य अडकलाय गं. अगं मी ऊर्जाबद्दल इतकं बोलते कारण ती माझी सख्खी बहीण आहे. अगं तूच विचार कर की ऊर्जा शौर्याच्या प्रेमात कशी काय पडू शकते? मुळात ती प्रेमाभिमात पडणारी मुलगीच नाही आहे. ती फक्त ही केस लढण्यापुरतं शौर्याचा वापर करून घेते. अर्पिता धक्क्याने विचारते की काय? त्यावर दिव्या सांगते की हो, प्लीज माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेव. जर का आत्ताच तू शौर्याच्या बाबतीत काही नाही केलं तर मग ती ऊर्जा शिंदे त्याचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त करेल. आता तिने नको ते विचार अर्पिताच्या डोक्यात भरवलेले असतात. इकडे तोपर्यंत गुरुजी विधींना सुरुवात करतात. सुरुवातीला आता आचमन करायला सांगतात आणि त्यानंतर गणपती बाप्पाची विधिवत पूजा होते. आणि पूजा झाल्यानंतर ऊर्जा शौर्य दोघेही हात जोडून नमस्कार करत असताना अचानक शौर्याचा फोन वाजतो. आणि फोन कोणाचा असतो माहिती आहे? हर्षवर्धन जहागीरदारचा. तेव्हा सर्वच जण आता तिथे हादरलेले असतात. म्हणजे आजी पूर्वासुद्धा. अचानक हर्षवर्धनचा फोन आल्यामुळे शौर्य सांगतो की डॅड का कॉल करतायत. आणि मग काय प्रेक्षकांनो, भाग इथेच संपतोय. पण प्रेक्षकांनो, पुढील भागात मात्र मोठा ट्विस्ट आलाय. आता दिव्याने अर्पिताला ऊर्जाच्या विरोधात भडकवलेलं असतं. तिला फूस लावलेली असते आणि ते लग्न मोडण्यासाठी पुढे ढकलते. अर्पिता अवसान काढते की पण मी काय करू शकते. तेव्हाच तो आमदार अर्पिताला सांगतो की तू नाही पण मी आहे ना. आता तिकडे सर्व विधी पार पडतात आणि जेव्हा शौर्य मांडवात ऊर्जाला मंगळसूत्र घालणार, नेमकं आमदार अर्पिताला घेऊन तिथे हजर होतो. म्हणजे आता प्रेक्षकांनो, भर मांडवात खूप मोठा राडा होणार आहे असं दिसतंय. पण आता अर्पिताला घेऊन आलेला आमदार शौर्य ऊर्जाचं लग्न थांबवू शकेल? मला तर नाही वाटत आहे हे लग्न थांबेल. शौर्य त्यांच्या नाकावर टिचून ऊर्जाशी लग्न करणार हे पक्का आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंट करा. आणि प्रेक्षकांनो, वचन दिले तू मला मालिकेचे भाग सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करून ठेवा.